नमस्कार मंडळी, हे माझं पारंपरिक रेसिपीज मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आणि मी आज तुम्हाला दाखवते संक्रांतीनिमित्तची रेसिपी. आणि मी करणार आहे करंज्यात गूळ घालून करंज्या करत असतात. तर मी आज त्या तांदळाच्या पूर्ण पिठाच्या न करता थोडा रवा, थोडा मैदा आणि थोडं तांदळाचं पीठ असं घेऊन करणार आहे. तर मी हे घालत आहे याच्यामध्ये तूप थोडं गरम करायला ठेवते आणि मग ते पिठात आपण घालूया. दाखवते. हे या वाटीभर मैदा घेतलेला आहे आणि या वाटीच्या अर्धी वाटी मी रवा घेतलेला आहे आणि याच्यात घालते मिठाची कणी, थोडी मिठाची कणी आणि आपण हे मिसळून घेऊन याच्यात टाकूया 1 चमचाभर तूप, रवा, मैदा आणि थोडं तांदळाचं पीठ टाकायचं आहे 2 चमचे. ह्याचे मोदक पण करतात. आज करंज्या करणार आहे, नैवेद्यावर ठेवाय पुरते 4-5 छोट्या. तर दाखवते मी तुम्हाला तिळगुळाची रेसिपी याच्या आधीच दाखवलेली आहे. आणि आता आपण हे भिजवून घेऊया थोडंसं दूध घालून. तिळगुळाचं आपण आधी केले होते पदार्थ, त्याच्यात तिळगुळ आपल्याजवळ आहेच, सगळं मेवा वगैरे टाकले. एवढ्या ह्याच्यात हे आरामात भिजले जाईल. या वाटीच्या कमीच लागलेले आपल्याला दूध आणि रवा मोरवा म्हणून याच्यात 15 मिनिटं आपण याला ठेवणार आहे तूप लावून. हे ठेवलंय झाकण आणि आता आपण भाजीकडे वळूया. साधीच घालणार आहे, पण कशी चिरायची, कशी सोलायची तर ते साधारण सगळ्यांना माहिती असतं. तरी पण सांगतो की टेस्टी होण्यासाठी काय करायचं. ही शेंग जी आहे ही पूर्ण ह्याच्या अशा काढून घ्यायच्या. प्रत्येक याच्या सोबत याला पाहायचं दोन्ही साईडने निघतात का, आणि मग ती अशी निवडायला सुरुवात करायची. हे तर झालं शेंगाविषयी. जास्ती राठ असेल तर सरळ दाणे घ्यायचे आणि बाकीचं घ्यायचं नाही, किंवा घेतलं तरी असं सोलून घ्यायचं. बारीक याने हे करून घ्यायचं. आणि वांग्याचं सांगते. हे बघा, शेंगा तर आता मी तुम्हाला सांगितलंय की ह्याच्या ज्या हे आहे त्याला असं पूर्ण निघालं तर चांगलं. आणि मग याला बारीक याच्यात बारीक करायचं, म्हणजे मग त्या शिजायलाही सोप्या पडतात. खूप मोठं ठेवायचं नाही, नाहीतर मग शिजत नाही नीट. बघा एवढ्या साधारण एवढ्या याच्या हा तोडायच्या आणि या पाण्यात टाकायच्या ताबडतोब. केव्हाही पाण्यात मीठ घालून घ्यायचं चिमूटभरला. आपण शेंगा तर तुम्हाला मी सांगितल्याच, एकदा वांगे सांगून देते. वांगे असे कापायचे. अशी आपली नेहमीची पद्धत आहे, पण जर ते छान टेस्टी व्हावे असे वाटत असेल तर त्याचं देठ आपण काढायचं नाही. देठ काढायचं नाही, देठ थोडंसं ठेवायचंच त्याला, आणि मग ते टेस्टी होते. ते जाड्या याच्यामध्ये होते, हे जरा पातळ आहे देठ. तरी पण आपण बघूया. असं मधून जर चिरलं गेलं ते हे देठ असं ठेवायचं, म्हणजे मग ते भाजताना छान भाजलं जातं वांग. आणि अशा लांब फोडी करायच्या त्याच्यात. लांब फोडी करायच्या बघा.
हे असंच ठेवायचं ते आणि त्याच्या पातळ पातळ फोडी करायच्या. आणि नुसती तेलावरची भाजी परतायची. ही या गुळाचा कूट टाकून आणि हे बघा दाखवते पूर्ण. हे झाले टमाटे चिरून, ही झाली मिरची, तेल गरम व्हायला ठेवलेलं आहे. यात साधारणपणे सगळ्या मिळून 3 मिरच्या ठेवलेल्या आहे आणि हा लसूण. हा लसूण घेऊया आपण आता कापून. लसूण कापून घ्यायचा आहे आपल्या. खाली धुवून घेऊया आणि याला चांगला बारीक कापायचा आहे. हा थोडा टाकायचा आहे फोडणीमध्ये. हा टाकायचा आहे फोडणीमध्ये ओला लसूण. आता फोडणी घातलेली आहे. फोडणीमध्ये ओला लसूण, मोहरी, कांदे, टमाटे सगळं घातलंय. हा टमाटा चांगला शिजू द्यायचा. एकदा की मग हे टाकायचा. त्याच्यावर ठेवूया आपण झाकण. आता आपण काय करतोय, हा उंडा जो आपण रेस्टवर ठेवला होता, हा उंडा आता आपण काढत आहे आणि थोडा चोरून घेत आहे. थोडा तुपाचा हात लावते आणि छान चोरून घेत आहे 1-2 मिनिटासाठी. आणि याला चांगलासा, किंवा तुमच्याकडे खलबत्ता असेल छोटा किंवा अजून काही असेल तर त्याने तुम्ही त्याला चांगलं ठोकायचं, पिटायचं, म्हणजे तो छान नरम होतो. याला थोडं आपण थोड्याचा हातही घेत आहे आपण तुपाचा आणि छान ते करून घ्यायचं. आणि आता आपण करूया ते. प्रथम भाजीला फोडणी घालून घेऊ. तिखट भाजीला आपण परतलेलं आहे. टमाटे छान झाले आहे, कांदे बऱ्यापैकी झालेले आहे चांगले. आणि आता अर्धा चमचा तिखट घालत आहे, लाल तिखट. आणि अर्धा चमचाला किंचित कमी हळद आणि अर्धा चमचा मसाला घालत आहे. आणि ह्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे थोडासा या गुळाचा भुगा, मसाला अर्धा चमचा, मीठ वगैरे सगळं घातलेलं आहे. आणि आता घालूया या वांग्याच्या फोडी आणि शेंगाच्या फोडी. याला कोणी भोगीची पण भाजी म्हणतात आणि ती संक्रांतीच्या आदल्या दिवशी काही लोक करतात. काही ठेवूया आपण झाकण आणि याच्यावर घालूया आपण पाणी. कच्च्या गॅसवर घेऊन येत आहे. मैदा घेते लावायला थोडासा. जेव्हा तसं आपण लाटून घेतो तर आपण ही कमीत कमी 3च निघतात असं दिसते ह्याच्यात. ठीक आहे, 3 निघाले तरी हरकत नाही. एका ह्याच्यात 3 जरी निघाल्या तरी हरकत नाही. चाकूनी आपण ते याला हे करून घेऊया, व्यवस्थित काढून घेऊया.
आणि हा आकार एवढ्यासाठी घेतला की ती एकदम एका घासाचीच ती करंजी झाली पहिले, म्हणून आपण हा आकार घेतलेला आहे. आपण 1 मिनिट भाजीकडे बघ. दरवेळेला आपण याला असं आतमधून एक याचा हे मारून घ्यायचा, हात दुधात बुडवून, आणि अर्धा चमचा, प्रथम अर्धा चमचा टाकायचा, मग अर्धा चमचा टाकायचा. अंदाज घ्यायचा. छान अशी टंब फुगली पाहिजे ती, आणि अशी चिपकवून द्यायची लगेच. लगेच चिपकवून द्यायची. आणि ह्याच्यानुसार ह्या बघा, ही अशी पण किती छान दिसते. आणि आता तुम्हाला दाखवते की मुरड पाडताना इथून पहिल्यांदा आपण असं घ्यायचं, दुसऱ्यांदा असं घ्यायचं, तिसऱ्यांदा असं घ्यायचं, असं घेत 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 शेवटपर्यंत यायचं. तुम्हाला नसेल समजा ती घालायची तर तुम्ही त्याला असं प्लेनही करू शकता, असं प्लेन करू शकता. आणि चमच्याच्या दांडीने तुम्ही असं केल्यावर चमच्याच्या मागच्या भागाने तुम्ही त्यांना असं करा, हेही चालेल. हे ते याच्यासारखं दिसत आहे, मुरड सारखं दिसतंय. तुमच्या हिशोबाने तुम्ही करा, तुम्हाला जसं हवं तसं. बघा किती छान दिसतंय हे पण. अशा तऱ्हेने तुम्ही नैवेद्यापुरत्या 5 करणार आहे, 3 तर झालेल्याच आहे, आणि बाकीचे स्वयंपाक करायचे. भाजी, नंतर पोळी. हे बघा असं छान हे दाबून घ्यायचं आतमध्ये तो मसाला सगळा. आणि बघा आता, बघा आता ह्याने बघा किती छान होते ते. हे बघा, हे बघा. अजून 2 करते करंज्या छान तळून घेऊया. 2 करंज्या छान तळून घेऊया. याच्यावर करंजी टाकायची. छान मस्त फुगून राहिली आहे. बघा आता चांगल्या तुपात तळते आहे. या बघा किती मस्त होते, फुगले आहे. आणि आज या मुगाची खिचडी आणि पाल्याच्या शेंगाची आणि वांग्याची भाजी खायची आमच्याकडची पद्धत आहे, तो नैवेद्य असतो. हे बघा किती छान होते. कुकरही लावलेला आहे. खरपूस तळून घ्यायची किंवा शॅलो फ्राय म्हणू शकता तुम्ही याला. ही अशी उकळल्यावर पण करून घेतात बरेच जण वाफवून. मला पण आज वाफवून दाखवायचं होतं, पण मग खात नाही कोणी वाफवलेली घरी. आता वाफवून पण छान होते ती, पण आता आजकालची कोणी खात नाही असं. पूर्वी हेच नैवेद्य होते. हे बघा छान मस्त.
तळून घ्यायच्या करंज्या, मोदक पण अशा तऱ्हेने. हे बघा आता आपलं तयार आहे, जेवण तयार आहे. बघा आता आपण संक्रांतीतल्या प्रमुख पदार्थांच्या रेसिपी केलेली आहे. तिळाची करंजी केली आहे आपण, मस्त खरपूस भाजल्या गेली आहे. वांग्याची आणि वालाच्या शेंगाची भाजी केली आहे तेलावर नुसती परतून, आणि मुगाची खिचडी केली आहे, आणि तांदळाच्या पिठाची भाकरी सदृश पोळी केली आहे. पोळी म्हणा भाकरी म्हणा. आणि हा मेथांबा केलेला आहे पेरूचा, पूर्वी खूप केला जायचा. हा आजकाल कोणी सहसा करत नाही. मुगाची खिचडी, त्याच्या लिंबाचे फोड, लोणच्याचे फोड. आशा आहे तुम्हाला आवडेल आणि तुम्ही नक्की कराल. धन्यवाद.